नमस्कार मंडळी, संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। खुशखबर अशी आहे की नोव्हेंबरचा हप्ता त्यांना जमा झालेला आहे। कालच दुपारपासून त्यांचे जे पैसे आहे, जो निधी आहे, तो त्यांना त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे। आणि आम्ही सांगितल्यानुसार हा जो निधी आहे, कालच मी एक व्हिडिओ बनवला होता, या अगोदरसुद्धा व्हिडिओ बनवला होता की 20 तारखेलाच दुपारपासून किंवा मग संध्याकाळपासून हा जो निधी आहे तुमच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात होणार आहे, अशा प्रकारे त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं। आणि नेमकं त्याच प्रकारे हा जो निधी आहे त्यांच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे। आणि आता ज्यांना जे की 1500 रुपये ज्यांना आले होते, जे की दिव्यांग बांधव आहेत, त्यांना या अगोदर म्हणजेच की ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो त्यांना 1500 मिळाला होता, त्यांना आता या महिन्यामध्ये नोव्हेंबरचा जो महिना आहे त्या महिन्याचा जो निधी आहे तो 2500 रुपये मिळालेला आहे। ही खूप मोठी खुशखबर आहे त्यांच्यासाठी। तसंच ज्यांना मागच्या महिन्यामध्ये 1500 मिळाले होते त्यांनासुद्धा ह्या महिन्यात नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो सुद्धा 1500 मिळाले आहेत। मी आता तो का मिळाला आहे हे सुद्धा सांगतोय, आणि कुणाकुणाला 1500 मिळणार हे सुद्धा तुम्हाला सांगून देतो। तर संजय गांधी निराधार योजनेमधील जे काही निराधार बांधव आहेत, त्याचबरोबर वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी आहेत, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आहेत, दिव्यांग पेन्शन योजनेचे लाभार्थी आहेत, विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी आहेत, या सर्वांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। ध्यानपूर्वक ऐकून घ्या। नमस्कार, मी देवानंद गव्हाणे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थी नोव्हेंबर हप्त्याची खूप आतुरतेने वाट बघत होते, कारण की 18 ते 20 दिवस होत आले आहेत आणि तरीही त्यांचा जो निधी आहे तो त्यांना मिळालेला नव्हता। सहजासहजी हा जो निधी आहे त्यांच्या खात्यामध्ये 5 तारखेपर्यंत जमा व्हायला पाहिजे। शासनानं असा शासन निर्णय सुद्धा काढलेला आहे की त्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की 5 तारखेपर्यंत सर्व निराधार बांधवांचे जे अनुदान आहे ते त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे, अशा प्रकारचा शासन निर्णय सुद्धा आहे। आणि या अगोदर सुद्धा खूप महिन्यामध्ये काही महिने 5 तारखेपर्यंत 5 तारखेला सुरुवात झालेली आहे पैसे टाकण्याची, परंतु यावेळेस खूप जास्तच उशीर झालेला आहे। नोव्हेंबरचा जो हप्ता आहे याला कमी जास्त 20 दिवस हा लागलेला आहे। 20 दिवसाचा कालावधी हे पैसे जमा होण्यास लागलेला आहे। तर आता खूप वाट पाहावी लागली आहे सर्व निराधार बांधवांना, कारण की 20 दिवस झाले आहेत आणि त्यांच्या औषध गोळ्यांचा खर्च असो किंवा मग त्यांच्या वैयक्तिक जो खर्च असो, कारण की जे काही निराधार बांधव आहेत, जे की वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी आहेत, विधवा पेन्शन योजनेचे आहेत, हे सर्व यावर अवलंबून असतात। आणि वेळोवेळी त्यांना टाईमशीर जर असे पैसे मिळाले नाही तर त्यांना मग कर्जबाजारी होण्याची पाळी येते। दुसऱ्यांकडून पैसे उधार घेऊन त्यांना आपली कामे करावी लागतात, किंवा मग कुणी देते नाही देत तर खूप मोठा त्यांना एक धक्का बसतोय अशा प्रकारे की खूप जास्त दिवस जर झाले निराधार योजनेचे जे लंबित जर पैसे राहिले तर त्यांना खूप अडचण येते। तर सरकारने याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि वेळेवर त्यांचा जो निधी आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा करायला पाहिजे। म्हणजे 5 तारखेच्या आत 5 किंवा 8-10 तारखेपर्यंत, बस जास्तीत जास्त 7-8 तारखेपर्यंत त्यांचा जो निधी आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सरकारला समजलं पाहिजे। तर आता आपण बघूया की नोव्हेंबरचा जो हप्ता आहे हा 2500 रुपये कुणाकुणाला मिळालेला आहे। तर बघा, दिव्यांग बांधवांना एक गोष्ट सांगू इच्छितो की ज्यांनी आधी 1500 रुपये घेतलेले आहेत त्यांना आता 2500 रुपये मिळाले आहेत। आता हे का मिळाले आहेत हे मी तुम्हाला सांगतो। बघा, याआधीसुद्धा 2500 रुपये मिळाले सर्व दिव्यांग बांधवांना ज्यांनी संजय गांधी निराधार योजनेमधून लाभ घेतला आहे। त्या योजनेमधील जे लाभार्थी आहेत त्यांना 2500 रुपये मिळाले आहे, कारण की त्यांची KYC झालेली होती। आणि आता ज्यांना 2500 रुपये मिळाले आहे, मागच्या महिन्यामध्ये त्यांना 1500 रुपये मिळाले होते, जसे की संजय गांधी निराधार योजनेमधून लाभ घेत आहेत आणि त्यांनी आपली KYC केलेली आहे, आपले कागदपत्र डॉक्युमेंट दिलेले आहेत, आणि त्यांना मागचा जो हप्ता आहे ऑक्टोबरचा तो 1500च आलेला होता, परंतु या महिन्यात त्यांनी KYC केल्यानंतर त्यांना 2500 रुपये मिळालेले आहेत। परंतु ज्यांनी कागदपत्रसुद्धा दिलेले आहेत, सर्व काही गोष्टी दिलेल्या आहेत, UDID कार्डसुद्धा दिलेले आहेत, ज्या दिव्यांग बांधवांनी सर्व कागदपत्र तहसीलमध्ये दिलेले आहेत, परंतु त्या ठिकाणी त्यांची KYC झालेली नसल्या कारणानं त्यांना फक्त 1500 रुपयेच मिळालेले आहेत नोव्हेंबरचा हप्ता। आता तुम्ही फरक जाणून घ्या, ज्यांची KYC झाली आहे त्यांना 2500 रुपये आलेले आहेत, आणि ज्यांची KYC झालेली नाही आहे त्यांना फक्त 1500 रुपयेच आलेले आहेत। तर अशा प्रकारे हा फरक आहे। आता यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही तहसीलमध्ये कागदपत्र दिले, सर्व काही UDID कार्ड, प्रमाणपत्र, आधार कार्ड, जे काय तुम्हाला द्यायचं होतं ते सर्व काही देऊन आलेले आहेत, परंतु
तरीही तुम्हाला फक्त 1500 रुपयेच मिळाले आहेत. आता हे का मिळाले आहेत? कारण की तुमची KYC वर झालेली नाही आहे, तुमचं जे अपडेट आहे ते वर झालेलं नाही आहे, तुमचे कागदपत्र जे आहेत ते वर पोहोचलेले नाही आहेत. तर त्यामुळे हे असं घडलेलं आहे. म्हणजे तुम्हाला 1500 रुपयेच मिळाले आहेत. ज्यांची KYC झालेली आहे त्यांना मात्र 25 रुपये मिळाले आहेत. तर आता या ठिकाणी तुम्हाला तहसीलमध्ये जे आहेत अधिकारी पदाधिकारी बसलेले कर्मचारी बसलेले त्यांच्याकडून हे KYC झालेलं नाही आहे, त्यांच्याकडून हे अपडेट झालेलं नाही आहे, त्यामुळेच तुम्हाला 2500 रुपये मिळालेले नाही आहेत, फक्त 1500च मिळाले आहेत. तर आता तुम्हाला पुन्हा एकदा तहसीलमध्ये जाऊन त्याबाबत तक्रार करायची आहे की आमची अजूनही तुम्ही KYC केली नाही आहे किंवा मग आमचे कागदपत्र देऊनसुद्धा तुम्ही काम केलं नाही आहे. तर अशा प्रकारे त्यांना सांगून आपली KYC करून घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही आपली KYC अपडेट करून घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला 2500 रुपये मिळणार नाही, हे लक्षात घ्या. जोपर्यंत तुम्हाला तुमचे जे कागदपत्र आहेत ते वर अपडेट होतील नाही तोपर्यंत 2500 रुपये मिळणार नाहीत. तर त्यासाठी तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जाऊन अशा प्रकारची KYC तुमची जे आहे ते करून घेणं गरजेचं आहे. ते केल्यानंतर तुम्हाला मात्र पुढचा महिना जो आहे डिसेंबर महिना तो तुम्हाला 25 रुपये मिळणार आहे. परंतु हे काम करणं खूप गरजेचं आहे. तर आता बघा बाकीचे संजय गांधी निराधार योजनेमधील लाभार्थी आहेत, ज्यामध्ये की वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी आले, विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी आले आणि श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आले. या सर्वांना 1500 रुपये नियमाप्रमाणे त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. आता त्यांचा प्रश्न सुटलेला आहे, त्यांचे जे 1500 आहेत ते त्यांना मिळालेले आहे. प्रश्न राहिला आहे फक्त दिव्यांग बांधवांचा, कारण की दिव्यांग बांधवांना 2500 रुपये म्हणजे अनुदान वाढ आहे ती झालेली आहे आणि त्यानुसार त्यांचे अनुदान जे आहे सर्व दिव्यांग बांधवांना मिळत नाही आहे. आता सर्व दिव्यांग बांधव कोणकोणते आले? तर जे दिव्यांग योजनेमधून लाभ घेत आहेत ते दिव्यांग वेगळे आणि संजय गांधी निराधार योजनेमधून लाभ घेतलेले दिव्यांग वेगळे. तर असा हा फरक आहे. आणि संजय गांधी निराधार योजनेमधून जे लाभार्थी आहेत त्या दिव्यांग बांधवांना ही थोडी अडचण जात आहे, कारण की त्यांनी संजय गांधी निराधार योजनेमधून आपला लाभ घेतलेला आहे आणि त्यामुळे त्यांना आता तुमचं जे दिव्यांग प्रमाणपत्र आहे UDID कार्ड आहे हे याचं जी KYC आहे हे तुम्हाला करावी लागणार, तरच तुम्हाला वाढीव अनुदान मिळणार आहे. आणि त्यासाठीच खूप जण हजारो असे दिव्यांग बांधव आहेत ज्यांना की आता अजूनही 1500 रुपयेच आलेले आहेत, त्यांना 2500 रुपये मिळालेले नाही आहेत. तर तुम्हाला KYC करणं गरजेचं आहे. आणि जे बांधव जे दिव्यांग बांधव दिव्यांग योजनेतून लाभ घेत आहेत त्यांना तर 2500 रुपये नियमाप्रमाणे त्यांना मिळतच आहे. आणखी एक गोष्ट समजून घ्या की मग मागचे जे थकीत 1000 रुपये बाकी आहेत ते केव्हा मिळणार त्याचं नाव अजून सरकारनं काढलेलं नाही. आता मागच्या महिन्याचे थकीत राहिले आहेत, काही या महिन्याचे सुद्धा 1000 रुपये थकीत राहिले काही दिव्यांग बांधवांचे. असे आता 2000 रुपये त्यांचे थकीत राहिलेले असतील काहींचे आणि काहींचे 2500 रुपये आलेले असतील. तर त्यामधील काही सुटणार. तर असं समजा की काहींना 1000 रुपये अजूनही बाकी आहे मागच्या महिन्यातले आणि काहींना या महिन्यातले सुद्धा 1000 रुपये बाकी आहेत. तर आता हे थकीत अनुदान आपल्याला कधी मिळणार हे आता पाहण्याजोगं राहणार आहे, कारण की सरकार थकीत अनुदान म्हटलं की लवकर देतच नाही बाप्पा. तर बघा आता हे कधी मिळणार काय करणार सरकार हे याच्याकडे सगळ्यांचं लक्ष राहणार आहे. वेळोवेळी जे काही अपडेट आपल्याला याच ठिकाणी याबद्दल मिळणार ते आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.